विकतच्या श्रीखंडापेक्षा घरी बनवलेलं असं हे ताजं श्रीखंड चवीला अतिशय सुंदर लागतं। तर या गुढीपाडव्याला असं हे श्रीखंड जरूर बनवा। विकतचं श्रीखंड ज्या किमतीमध्ये साधारण पाव किलो होतं, तर तेवढ्याच किमतीमध्ये जवळजवळ आपण दुप्पट म्हणजेच अर्धा किलोच्या आसपास हे श्रीखंड घरीच अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो। तर नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण मस्त असं हे श्रीखंड घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बघणार आहोत। तर यासाठी इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तर दूध तुम्ही इथे गाईचं म्हशीचं पॅकेटमधलं कोणतंही वापरू शकताय, पण छान क्रीमी आणि मलाईदार असं श्रीखंड तुम्हाला हवं असेल तर शक्यतो म्हशीचं दूध इथे तुम्हाला वापरावे लागेल, किंवा पॅकेटमधलं जर तुम्ही दूध वापरला तर छान फुल फॅट असं दूध घ्यायचं आहे। तर हे दूध छान मंद गॅसवरती आपल्याला तापवून घ्यायचं आहे। कमी गॅसवरती दूध तापवल्यामुळे याच्यातील पाण्याचा अंश थोडासा कमी होतो आणि याचा आपण आता जे विरजण लावणार आहोत ते दही अगदी छान घट्टसर लागतं। तर हे तापवलेलं दूध मी कोमट करण्यासाठी ठेवलं होतं आणि आता आपल्याला यामध्ये विरजण घालायचं आहे। त्यापूर्वी हे दूध आपल्याला बोटाने चेक करायचं आहे। हात स्वच्छ धुवून घ्या आणि यानंतर अशा पद्धतीने बोटाने हे दूध आपल्याला चेक करायचं आहे। बोट बुडवल्यानंतर काही सेकंद या दुधामध्ये आपण बोट ठेवू शकतो, इतकं गरम हे दूध असायला पाहिजे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला विरजण घालायचं आहे। तर 1 छोटा चमचा घट्ट छान ताजं दही छान फेटून घ्यायचं आणि त्यानंतर या दुधामध्ये आपल्याला हे विरजण घालायचं आहे। जास्त आंबट विरजण घालायचं नाही आहे, नाहीतर आपलं हे दही आंबट होतं आणि मग हे आपलं श्रीखंडसुद्धा आंबट लागतं। तर आता हे घातलेलं विरजण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। साधारण 20 ते 25 वेळेला एकाच दिशेने हा चमचा छान फिरवून घ्यायचा, म्हणजे घातलेलं विरजण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि दही अगदी छान घट्टसर लागतं। तर आता याच्यावरती झाकण लावून हे भांडं छान उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे। 5 ते 6 तासामध्ये दही छान असं लागतं। उन्हाळ्यामध्ये साधारण 5 तासामध्ये हे दही जमून तयार होतं। तर इथे 5 तासानंतर हे भांडं मी काढलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान घट्टसर असं हे दही लागलेलं आहे। तुम्ही हवं तर थोड्या वेळासाठी हे भांडं फ्रीजमध्ये ठेवून घेतला तरी चालू शकतं, त्यामुळे हे दही छान सेट होतं आणि मस्त घट्टसर होतं। तर इथे मी लगेचच या दह्यातील पाणी काढण्यासाठी एक भांडं खाली घेतलेलं आहे, त्याच्यावरती चाळण आणि त्यावरती स्वच्छ कापड अंथरून घेतलेलं आहे आणि या कापडावरती आपल्याला हे सगळं दही ओतायचं आहे। सगळं दही या कपड्यावरती मी काढून घेतलेलं आहे आणि आता या कपड्याची आपल्याला छान गाठ मारायची आहे। तर यासाठी आपण सगळं कापड एकत्र करून घेणार आहोत आणि याची गाठ मारून घेणार आहोत। सगळं कापड एकत्र करून या कापडाची अशी मी गाठ मारून घेतलेली आहे आणि आता या दह्यातील सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर इथे मी हे बांधलेलं दही चाळणीमध्ये असंच या भांड्यावरती ठेवणार आहे। या भांड्यामध्ये या दह्यातील जास्तीचं पाणी निघून येईल, पण तुम्हाला हवं असेल तर हे बांधलेलं दही एखाद्या ठिकाणी तुम्ही लटकावून ठेवू शकता आणि त्याच्याखाली एखादं भांडं ठेवा, म्हणजे दह्यातील पाणी सगळं त्या भांड्यामध्ये जमा होतं। श्रीखंड जर तुम्हाला अगदीच घट्टसर हवं असेल तर 10 ते 12 तास तुम्हाला हे दही असंच ठेवावं लागेल। सैलसर जर श्रीखंड हवं असेल तर 4-5 तास किंवा अगदी 2 तास जरी हे दही असंच ठेवला तरी चालू शकतं। 4 ते 5 तास ठेवा किंवा अगदी 10 ते 12 तास ठेवा, पण हे दही आपल्याला असंच उचलून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, कारण उन्हाळा आहे। उन्हाळ्यामुळे हे दही लवकर आंबट होतं, त्यामुळे आपलं श्रीखंडसुद्धा आंबट होऊ शकतं आणि ते टाळण्यासाठी आपण हे भांडं असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। तर इथे मी साधारण 10 तासानंतर हे भांडं फ्रीजमधून काढलेलं आहे आणि या दह्यातील सगळं पाणी खाली भांड्यामध्ये निघून आलेलं आहे। तर इथे श्रीखंडासाठी मस्त असा ताजा चक्का आपला तयार झालेला आहे। ताजा चक्का तुम्ही वापरून श्रीखंड बनवला तर त्याची चव अतिशय सुंदर लागते। विकतचा चक्का जर इथे तुम्ही वापरणार असाल तर तो विकत घेताना ताजा आहे का याची खात्री करून मगच घ्या। शिळा चक्का जर असेल तर त्याचा एक उग्र वास येतो। तर हा सगळा चक्का मी काढून घेतलेला आहे। 1 लिटर दुधामध्ये साधारण 200 ते 250 ग्रॅम हा चक्का आपला निघून तयार होतो। छान फुल फॅट घट्ट आणि म्हशीचं दूध असेल तर इथे साधारण 300 ग्रॅम सुद्धा चक्का निघू शकतो। तर इथे हा चक्का मी गाळून घेतलेला नाही आहे, पण तुम्हाला हवं असेल तर जी पुरणाची चाळण मिळते त्याने तुम्ही हा चक्का गाळून घेऊ शकताय। पण साखर मिक्स करताना हा चक्का छान फेटला जातो, छान मिक्स होतो, याच्या गाठी किंवा गुठळ्या सगळ्या मोडल्या जातात, त्यामुळे गाळून घ्यायची इथे मला गरज वाटत नाही। तर आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर साधारण 250 ग्रॅम हा चक्का आहे, तर इथे मी 250 ग्रॅम साखर घेतलेली आहे। तर गोड तुम्हाला कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही इथे साखर वापरू शकता।
तुम्हाला जर श्रीखंड अगदीच गोड हवं असेल तर 250 ग्रॅम चक्क्यासाठी तुम्ही 250 ग्रॅम साखर वापरू शकता। पण चक्का जर ताजा असेल तर 250 ग्रॅम चक्क्यासाठी इथे 200 ग्रॅम तुम्ही साखर वापरली तरी सुद्धा अगदी छान गोड असं हे श्रीखंड होतं। तुम्हाला जर कमी गोडाचं श्रीखंड हवं असेल तर 250 ग्रॅम चक्क्यासाठी तुम्ही 200 ग्रॅम साखर वापरू शकता आणि अगदीच ताजा जर चक्का असेल तर इथे तुम्ही 100 ते 150 ग्रॅम साखर जरी घातला तरी चालू शकतं। तर आता ही घेतलेली साखर अशीच आपल्याला श्रीखंडामध्ये घालायची नाही आहे। अशीच साखर जर तुम्ही श्रीखंडामध्ये घातला तर ही साखर विरघळेपर्यंत साखरेला पाणी सुटतं आणि श्रीखंड पातळ होण्याची शक्यता असते। तर सगळी साखर मी या भांड्यामध्ये काढलेली आहे, याची पावडर करायची आहे। पण त्यापूर्वी अजून एक काम आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे एका वाटीमध्ये मी कोमट दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये काही केशराच्या काड्या घालते। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालू शकतं। तर इथे मी केशर आणि वेलची फ्लेवरचं हे श्रीखंड बनवत आहे। तर इथे मी केशराच्या काड्या दुधामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत आणि इथे घेतलेली सगळी साखर मी मिक्सरला फिरवून ही छान बारीक अशी दळून घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर ही साखर थोडीशी चाळून सुद्धा घेऊ शकता। घेतलेली साखर सगळी एकत्र न घालता थोडी थोडी मी घालणार आहे आणि राहिलेली साखर चव बघून मी गरजेनुसार यामध्ये घालणार आहे। घेतलेल्या साखरेतील अर्धी साखर इथे मी वापरलेली आहे आणि आता ही साखर या चक्क्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। घातलेली सगळी साखर या श्रीखंडामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आणि या श्रीखंडाची थोडीशी चव घेऊन बघितली। यामध्ये अजून थोडीशी साखर मला गरजेची वाटते, तर आणखीन थोडीशी साखर यामध्ये मी घालते आणि पुन्हा एकदा ही घातलेली साखर या श्रीखंडामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेते। तर इथे घातलेली सगळी साखर छान अशी मी मिक्स करून घेतली आणि पुन्हा एकदा चव बघितली, अगदी परफेक्ट असं गोड श्रीखंड तयार झालेलं आहे। तर इथे मी 250 ग्रॅम चक्क्यासाठी 200 ग्रॅम साखर वापरलेली आहे। तुम्ही चव बघून तुम्हाला गोड कसं आवडतं त्याप्रमाणे साखर यामध्ये घालू शकता। तर आता याच्यामध्ये 1 चमचाभर वेलदोडीची पावडर घातलेली आहे। तर ही वेलदोडीची पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही याच्यासोबतच थोडंसं जायफळ खिसून किंवा जायफळाची पावडर सुद्धा घालू शकता आणि आता याच्यामध्ये मी केशर जे दुधामध्ये भिजत घातलं होतं, तर हे केशराचं सगळं दूध यामध्ये घालते। तर हे मी केशर आणि वेलची फ्लेवरचं श्रीखंड बनवत आहे, त्यामुळे केशराचं दूध घातलेलं आहे। तुम्ही हे केशराचं दूध न घालता फक्त वेलदोडीची पावडर घातली तरीसुद्धा अगदी मस्त चवीचं हे श्रीखंड तयार होतं। तर घातलेलं हे केशराचं दूध या श्रीखंडामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। तर आता इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, यामध्ये मी काजू, पिस्ता, बदाम याचे काप करून घेतलेले आहेत। तर तुम्हाला हे हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल किंवा याच्यापैकी कोणतंही एक तुम्ही ड्रायफ्रूट यामध्ये बारीक काप करून घालू शकता। पुन्हा एकदा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। केशर घातल्यामुळे या श्रीखंडाला अगदी सुंदर असा रंग आलेला आहे, वेगळा कोणताही रंग वापरायची अजिबात गरज नाही। तर अगदी मस्त असं हे श्रीखंड आपलं बनून तयार झालेलं आहे। तर हे श्रीखंड मी लगेचच सर्व करते, पण इथे तुम्ही जर हे श्रीखंड साधारण 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदी छान घट्टसर असं हे श्रीखंड आपलं बनून तयार होईल। हे श्रीखंड चाळणीने आपण अजिबात गाळून घेतलेलं नाही आहे, तरीही अगदी एकसारखं आणि मस्त स्मूथ असं हे श्रीखंड तयार झालेलं आहे। तर या श्रीखंडावरती पुन्हा एकदा वरून मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि केशराचं दूध थोडंसं घातलेलं आहे, केशराच्या काड्या घातलेल्या आहेत आणि अगदी परफेक्ट असं हे घरगुती श्रीखंड आपलं मस्त चवीचं बनून तयार झालेलं आहे। तर या गुढीपाडव्याला विकतचा चक्का, विकतचं श्रीखंड न आणता घरीच ताजा चक्का बनवून मस्त चवीचं असं हे श्रीखंड जरूर बनवा। विकतच्या श्रीखंडापेक्षा दुप्पट चवीचं आणि दुप्पट श्रीखंड तयार होतं। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।